घेऊन चाललो आहे आमच्या कुलदेवीला, जी म्हणजे आहे वज्रेश्वरी देवी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. आज आहे तारीख 26 जून आणि आज आम्ही आमची नवी कोरी गाडी घेऊन चाललो आहे आमच्या कुलदेवीला, जी म्हणजे आहे वज्रेश्वरी देवी. सो जसं मी तुम्हाला गाडीच्या व्लॉगमध्ये सुद्धा सांगितलेलं की आम्ही पहिला गाडी वज्रेश्वरी देवीला घेऊन जाणार आहेत. सो त्याच्यासाठीच आम्ही आता निघालो आहेत सगळे आणि चला तुम्हाला दाखवतो आमची देवी कशी आहे ती. आजची सगळी दिवसातली मज्जासुद्धा दाखवतो. बाय द वे तुम्हाला गाडीचे स्पेसिफिकेशन्स आणि थोडेसे फीचर्स पण सांगायचे आहेत. सो ते सुद्धा आज ट्रॅव्हलिंगमध्ये होऊन जातील. चला. आणि बाय द वे आता आम्ही आज गणपती लावला. 18 तारखेला आम्ही गाडी घेतलेली, तेव्हापासून बाप्पा आलेच नव्हते. सो आज हा छान गणपती आम्ही लावून घेतला आहे. चला आता आपण निघूया. बोला गणपती बाप्पा मोरया, वज्रेश्वरी माते की जय जय. चला आता मी चालवतोय थोडा वेळ, मग नंतर दादा देतो. मित्रांनो, आपला पहिला ब्रेक ऑलरेडी झालेला आहे, नाश्त्याचा ब्रेक. सो ॲक्च्युली ज्या रस्त्याला आम्ही जाणार आहे भिवंडी साईडनी, सो तिकडे नाश्त्याचे काही ऑप्शन नाही आहेत. सो आम्ही म्हटलं की आपल्या इथेच मनीज आहे छान, तर तिकडेच नाश्ता करून जाऊ. सो आता मनीजला आलो आम्ही. वडा घेतला आहे, तिकडे पण वडा घेतला आहे. मी इथं वडाच खाणार आहे आणि पोळी इडली खाणार. पोळी इडली एक नंबर लागते यांची. ही आपली पोळी इडली आलेली आहे आणि तुम्ही मनीजमध्ये येत असाल ना, तर ही पोळी इडली नक्की ट्राय करा. काय वाटतं सगळ्यांना? कसं आहे? सगळे मस्त आज तयार होऊन आले आहेत देवीसाठी. इथून मला वाटतं काहीतरी दोन सव्वा 2 तास दाखवत आहे. आपण लगेच खाऊया आणि निघूया पुढे जायला. हां, चला. सो आता आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण जायचं आहे नॉन स्टॉप वज्रेश्वरी देवीला. वज्रेश्वरी विरारच्या थोडंसं पुढे येते. सो तेवढं जायचं आहे आपल्याला. चला आता आपण निघूया. सो थोडासा आता वॉशरूम ब्रेक घेतलेला आणि आता ड्रायव्हर पण चेंज केले आहेत. मी जरा साईडला बसतो थोडा वेळ. सो आता मी तुम्हाला बसल्या बसल्या थोडेसे बेसिक फीचर्स सांगतो. सो हा जो मॉडेल आहे तो आहे XL6चा अल्फा प्लस मॉडेल. पेट्रोल आहे पूर्णपणे, म्हणजे जो पेट्रोलमध्ये आणि मॅन्युअल आहे. आणि हा टॉप मॉडेल आहे. सो टॉप मॉडेलमध्ये मेनली जे फीचर्स येतात ते म्हणजे एक तर ही स्क्रीन आहे. टॉप मॉडेलची फीचर नाही आहे. टॉप मॉडेलचा फीचर जो आहे तो हा आहे TPMS म्हणजे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम. सो याच्यामध्ये तुम्हाला 4ही टायर्सचे जे हवा आहे ते दिसते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे आहे, हे तुम्हाला दिसेल इकडे, हे 2 जे बटन आहेत ते आहेत व्हेंटिलेटेड सीटसाठी. सो एक ड्रायव्हरची सीट आणि एक ही बाजूची पॅसेंजर सीट, दोन्ही व्हेंटिलेटेड आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे जी टॉप मॉडेलमध्ये येते तो म्हणजे 360 डिग्री कॅमेरा आहे. सो या मिररच्या एक खाली, त्या मिररच्या खाली, मागे आणि पुढे आणि मागे असे 4 कॅमेरा मिळून एक 360 डिग्री व्ह्यू तुम्हाला दाखवतो या स्क्रीनवरती जेव्हा तुम्ही रिव्हर्स टाकतात किंवा तुम्हाला असं पण जर आजूबाजूचं बघायचं असेल तर. सो हे सगळे बेसिक फीचर्स आहेत आणि बाकीचं क्रूज कंट्रोल आहे तुम्हाला इथे आणि बस बाकीचं तर आहेच सगळं चांगलं. ही स्क्रीन मिळते, अँड्रॉइड ऑटो, कारप्ले आहे, वायरलेस आहे पूर्णपणे. सो ब्लूटूथ कनेक्ट केलं की तुम्हाला इकडे तुमचा मॅप पण दिसतो. आता हे मॅप आम्ही इथे लावला आहे, आपल्याला अजून 36 मिनिट्स दाखवते. सो चला आता आपण थोडासा रस्ता एन्जॉय करूया. पाऊस काय पडत नाही आहे, ढग तर आहेत वरती काळे, पण अजूनपर्यंत तरी पाऊस पडला नाही आहे. तर आपण आता पोचलेलो आहोत मंदिराच्या इथे. गाडी आपण मागे लावलेली आहे तिथे आणि हा इथून रस्ता आहे. सो हा ॲक्च्युली थोडासा एक काय म्हणता येईल शॉर्टकट
किंवा हा म्हणजे सिक्रेट आहे थोडासा, हा वरती जातो रस्ता. एक रस्ता पुढून पण आहे, तो पण एंट्रन्स मी तुम्हाला दाखवतो. पण आम्ही नेहमी इथेच लावतो कारण का हा जरा बरा पडतो आहे. बघा इथं समोरच मंदिर आहे. पुढून तुम्ही गेलात ना तर शिड्या आहेत खूप साऱ्या. हा बघा मी तुम्हाला सांगत होतो की हा जो आहे तो मेन एंट्रन्स आहे. सो हा रस्ता आहे, याच्या आधी थोडासा मागून टाकून तो मागचा रस्ता आहे. आणि या इथून तुम्ही आलात तर इथून या शिड्या लागतात आणि हाच मेन गेट आहे इथे, श्री वज्रेश्वरी योगिनी देवी. चला आमचं खूप छान दर्शन झालं आणि आता आम्ही निघतो आहे. ॲक्च्युली तुम्हाला मी एक फोटो दाखवतो आता स्क्रीनवर. सो हे जे मंदिर आहे ते नंतर बांधलं आहे आणि हे जे तुम्हाला आता फोटोमध्ये दिसत आहेत ना, या ज्या मूर्त्या आहेत त्या ओरिजिनल मूर्त्या आहेत वज्रेश्वरी देवीच्या. त्या आहेत इथून मला वाटते काहीतरी 7-1 किलोमीटर आहे. वाडा जिथे आहे ना तिथे त्या मूर्त्या आहेत. सो बघू, आमचा प्लॅन तर आहे तिथे जायचा. इथे पाहिजे बरीच मंदिरं आहेत. हे शंकरचं मंदिर आहे, इथे पण आहेत. मागे तुम्ही इथून गेला तर इकडे हनुमानाचं मंदिर आहे, मागे दत्ताचं मंदिर आहे. सो सगळीकडे छान पाया पडून घ्यायचा. हे बघा मी तुम्हाला सांगत होतो ना की ते 360 डिग्री तर व्ह्यूचं इथे बटन आहे. सो हे असं दिसतं तुम्हाला इथून. हां बघा, असा 360 व्ह्यू दिसतो मला आजूबाजूचं काय काय आहे ते. आणि इथे त्यांनी हे बटन दिलं व्ह्यू, हे दाबलं की जाते ते. आणि अजून सांगायचं झालं तर हे इथे सनग्लासेस ठेवायला जागा आहे. आता ठेवलेत, कोणाचे ते अडकलेत सनग्लासेस, दादाचे अडकलेले आहेत ते. कशाला असे ठेवायचे, अडकलेत ते. आणि हे इथे मिरर प्लस ही लाईट आहे अशी छान आई दिसते लाईटमध्ये. चला सो आता आपण निघालो मंदिरातून आणि तुम्हाला जे मी दाखवलं ना की जे मूळ स्थान आहे देवीचं ते आहे गुंज काठी म्हणून. गुंज आणि काठी असे 2 गावं आहेत. सो तिथे मध्ये ते कुठेतरी आहे. तर ते आम्ही जे बघितलं ते इथून मंदिराच्या इथून काहीतरी 50 मिनटं दाखवत होतं. तर आम्ही विचार केला की इथे एक जेवण म्हणजे हॉटेल आहे हे. इथे आमचे काका वगैरे आधी येऊन गेलेत. हॉटेल स्वाद म्हणून छान घरगुती जेवण आहे आणि थोडं ओळखीचेच आहेत. सो म्हणून आम्ही इथे आलो आहे. सो आता जेवू आणि मग इथून आम्ही मग त्या साईडला जाऊ 50 मिनटं. कारण का 50 मिनटं तिकडे जायचं आणि मग तिथून परत या साईडला यायचं 50 मिनटं घरी जाण्यासाठी. सो म्हणून म्हटलं की जेवून घेऊ आणि मगच आपण त्या साईडला जाऊया. सो चला बघूया आता इथे जेवण कसं आहे ते. कारण का नितांचुरी ब्लॉग्सवरती जेवण दाखवणं तर महत्त्वाचं आहे. काय ऑर्डर केलं आई, काय ऑर्डर केलं? हां, मटण मसाला, हां, चिकन करी, 2 ऑमलेट, भाकरी, ऑमलेट पण. अरे वा, इथे खाट आहे मस्त, म्हणजे जेवलं की झोपलं डायरेक्ट. हो मी बोललो आहे ओळखीचे. ते बघा हे काका आहेत, ते ओनर आहेत या हॉटेलचे. सो आता आपलं जेवण आलेलं आहे. हे आहे मटण मसाला, हे आहे चिकन करी आणि ऑमलेट पण सांगितले 2. एक खायला घेतला कारण का भूक लागली आहे सगळ्यांना. आपण पटकन आता एकदा टेस्ट करून घेऊया. घरगुती वाटतंय मस्त, खाऊन बघूया कसं आहे. चपात्या आहे तिकडे. कुठला? सूर्यवंशी पद्धतीचे जेवण आहे. सूर्यवंशी पद्धतीचं. सो बघूया आता हे मटण खाऊन बघूया. अरे डिश आण ना बाबू, 2 प्लेटला प्लेट आण. चांगलं. चिकन पण बघूया. दोघांचे मसाले थोडे एकसारखेच लागतात, पण छान आहे, घरगुती चव आहे. चला जेवून घेऊया आता. राईसमध्ये आपण ही छान मटण बिर्याणी मागवलेली. मटण बिर्याणी दिसायला तर छान वाटते एकदम. बघूया टेस्ट कशी आहे. मटण छान शिजलं आहे पण बाय द वे. मटण बिर्याणी खूप मस्त.
आईने वांग्या बटाट्याची भाजी पण मागवलेली. कशी होती आई भाजी? आई तर सारखं तेच बोलते, आई जसं घरी बनवते तसंच होतं जेवण नाही. हे आमचं 2 पानांचं बिल आलं आहे आणि बिल बघून तुम्ही गेस करा किती आलं असेल बिल. हे पहिलं पान आहे आणि दुसरं पान आहे. तर बिल आलं आहे टोटल 2015 रुपये फक्त. वांग्याची भाजी 70 रुपये, मटण बिर्याणी 2 500 रुपये, म्हणजे 250 रुपयाला एक बिर्याणी. एकदम पैसा वसूल जेवण. हा आपल्याला देवीच्या ओटीतून छान हार मिळालेला, सो तो हार आता लावून टाकला आहे. ॲक्च्युली इथे लावलेला पण इथे तो छोटा पडतो, मग तो उडून काचेवरती येईल म्हणून खाली लावून टाकला. बरं हा इथे दिसतो तुम्हाला, हा कॅमेरा आहे इकडे. इकडे एक कॅमेरा आहे ज्याच्याने ते दिसतं तुम्हाला 360 सगळं. चला, सो आता आपण निघतोय तिथे जायला, वाड्याला जायला, जे आपल्या वज्रेश्वरी देवीचं मूळ स्थान आहे. सो तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो. ते पण मंदिर खूप छान आहे असं मी ऐकलं आहे. बघूया कसं आहे ते. चला. सो आम्ही ना आता इथे ऑन द वे एक तंबू रिसॉर्ट म्हणून आहे, तर इथेच आम्ही असंच थांबलो. आईने कुठेतरी ऑनलाईन बघितलेलं फेसबुकवर वगैरे याची ॲडव्हर्टाईज, तर आम्ही आलो आहे बघायला की रूम्स कशा आहेत ते. ओव्हरऑल वाईब तर खूप मस्त वाटते इथे. असं छान एंट्रीला वॉटरफॉल वगैरे आहे आणि हे रूम्स आहेत. अशा रूम बघूया कसे आपण. AC आहे, छान बेड आहे आणि टॉयलेट आहे का आतमध्ये? ठीक आहे, छान छोटंसं वॉशरूम वगैरे छान आहे. टी व्ही पण आहे इथं वायदा आहे. रेट काय याचा एका रूमचा? डेज आणि वीकेंडचा वेगवेगळा आहे सर. काय वीकडेला? वीकेंडला 5000 आहे 2 जणांना. अच्छा, ब्रोशर मी तुम्हाला 5000 म्हणजे सगळं इन्क्लुडेड? ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. फक्त ब्रेकफास्ट? ओके. हे नाही. तर त्यांचं इन हाऊस रेस्टॉरंट आहे, छान आहे. 5000 ते म्हणत आहेत की वीकडेजला 2 जणांचे इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. सो त्यांचं स्विमिंग पूल वगैरे पण आहे इथे. ते बघूया, स्विमिंग पूल दाखवतो आम्हाला. प्रॉपर्टी तर खूप छान आहे यार. थंडीत मला वाटतं छान असेल. इथे सगळे लाईनीत असे टेंट्स आहेत हे. आणि हा यांचा पूल एरिया आहे, छान आहे. म्हणजे पूल पण बऱ्यापैकी मोठा आहे तसा. इथे पण छान असं बसायला वगैरे गेलं, जेवायला वगैरे. मला वाटतं त्यांची हॉस्पिटॅलिटी बघा किती छान आहे. त्यांनी सगळ्यांसाठी आम्हाला कोकम सरबत आणलं आहे छान. इकडे मासे आहेत आई बोलली. कुठे मासे आहेत का? तिकडे गेले मासे. दादा खास खायला घेऊन आले फिशला दिसायला. हा आले 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 आले. अरे वा, एवढे. अरे 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 मस्त. छान प्रॉपर्टी आहे, तुम्ही येऊ शकतात. वीकडेला 5000 दोघांचे इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट आणि विकेंडला 6000 इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट दोघांचे. तर असे रेट्स आहेत. तर तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता. इथून बाजूलाच 30 मिनटावर एक धबधबा पण आहे, म्हणजे वॉटरफॉल आहे, आणि बागे एक डॅमसुद्धा आहे, तर तिथे पण जाऊ शकतात. तर पावसाळ्यात आणि थंडीत खूप छान वातावरण असतं ते म्हणतात. आता आपण जाऊया वाड्याला डायरेक्ट. गाडी आपली एकदम चमकते मस्त. या कलरचा फक्त एकच प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आहे. हा बघा, आय बाबा बाबा बाबा, सॉलिड गरम होतं, चटका लागला. चला गाडीत बसूया. मित्रांनो, आपण खूप मेहनतीनंतर फायनली पोचलो आहे आणि डेंजरस रस्ता होता एकदम, म्हणजे खूप खराब रस्ता होता. आणि एका पॉईंटला तर असं झालं की आम्ही 900 मीटरवरती होतो मंदिरापासून, पण मध्येच कोणतरी ट्रॅक्टर लावून गेलेलं, तर मग आम्हाला परत फिरवून यावं लागलं. परत खराब रस्ता, जाऊ द्या ते आता. सो आता आम्ही फायनली या मंदिराजवळ पोचलो आहे. हे मंदिर नाही आहे, मंदिर हे आहे मेन. सो आणि इथे कोणीच नाही आहे. तर आता आई मला बोलते की इथे पुजारीचा नंबर दिला आहे, हा बघा इथे नंबर लिहिला आहे. सो त्यांना आपण फोन करायचा आणि मग ते पुजारी येतील. हे बघा इथे पुजारीचा नंबर दिला आहे, सो ह्यांना फोन करायचा. वरती नंबर दिले
बाबा हे कोणाशी तरी बोलताय तिथे, माहिती नाही काय, काहीतरी डिस्कशन चाललं आहे. आणि आता दादाने केलेला पूजा त्यांना फोन, ते काय बोलले 5 मिनटात येत आहेत. ठीक आहे. मला वाटतं इथे कोणी येतच नसेल आता. ते मंदिर एवढं फेमस झालं आहे ना की इथे कोण मला वाटतं येतच नसेल. बाय द हे मी वाचलेलं की हे बघा हे जे आहेत ना गिरी परिवार आहे जे आता सांभाळत आहेत हे मंदिर. सो त्यांच्यातलंच कोणतरी आता येत असेल इकडे. किती छान आहे बघा हे, मस्त पावसाळ्यात किती छान वाटत असेल. हे मेन मंदिर आहे इथे. आणि ना हे काका आम्हाला आता भेटले जे बाबांशी बोलत होते. सो यांची इथे शेती आहे मागे भेंडीची. सो आता ती भेंडी विकतात पण. तर आईने आता पटकन 1 किलो भेंडी घेतलेली आहे त्यांच्याकडून. हे बघा दाखवतो मला, भेंडी दिसते तुम्हाला किती छान मोठी मोठी भेंडी आहे बघा. भेंडीची साईज बघा तुम्ही काय, सॉलिड एकदम फ्रेश भेंडी एकदम. एवढी भेंडी आहे सगळी. गुरुजी आलेले आहेत आता. गुरुजी उघडत आहेत मंदिर. आणि आता आपण जाऊया आतमध्ये. छान. काका आपल्यासाठी भेंडी घेऊन आलेले आहेत फ्रेश. बाबा रे भेंडीची साईज बघा तुम्ही काय आहे. वा मस्त एकदम ताजी छान. मित्रांनो आपल्याला अजून एक नवीन गोष्ट कळली आहे. आता हे बाजूला जे मंदिर होतं ना छोटं, तर ही खरी मूर्ती आहे 2 ह्या वज्रेश्वरी देवीच्या ह्याच्यातली एक कुठली तरी आहे. पण ही मला वाटते काहीतरी ते म्हणतात की थोडीशी तुटली वगैरे, त्यामुळे ही साईडला आणून ठेवली आणि बाजूच्या मंदिरात दुसरी मूर्ती बसवली. सो अशी स्टोरी आहे सगळी. आम्ही आता आलो इथे एक परशुरामाचं मंदिर आहे. सो गाडी इथपर्यंतच जाते. इथून आम्हाला जायचं आहे पुढे चालत. आता केवढं चालत आहे माहीत नाही, एवढं तरी दिसतंय अजून. हे बघा बघूया चला. हे परशुरामाचं मंदिर काहीतरी पांडवांनी बांधलं असं म्हणतात ना बाबा, काय बोललं होते ते? पांडवांनी 2 महाराष्ट्रात 2 मंदिरं बांधली. हां त्यापैकी एक इकडे आणि एक चिपळूणला बांधली. अच्छा. आणि पांडव जेव्हा स्वर्गात जात होते तेव्हा त्यांनी ही बांधून गेली. अच्छा देव. अशी याची स्टोरी आहे. इंटरेस्टिंग स्टोरी आहे म्हणून म्हटलं की बघून जाऊया कसं मंदिर आहे ते. चला. हे खूप जास्ती स्टीप आहे. वाट लागली. व्ह्यू छान आहे पण इकडून. पण खूपच जास्ती स्टीप आहे. आई वैष्णोदेवी चढायला चालली आहे. हां काय नाही एवढ्याच्या गाठीने काय होणार आहे. आला समोरच आहे मंदिर. व्ह्यू बघा किती छान आहे. बराच वर आलो आपण. चला. तुम्ही रील्समध्ये वगैरे बघितलं असेल की खाली आपण पाया पडतो मंदिरात जाताना, ते किती चुकीचं आहे. खाली असतो राक्षस, ठीक आहे,
आणि वरती आपले गणपती बाप्पा असतात. त्यामुळे कधी पण खाली न पाया पडता वरती पाया पडा गणपती बाप्पांच्या आणि याच्यावर पाय देऊन आतमध्ये या. परशुरामाची मूर्ती वगैरे छान आहे. मित्रांनो आता आपण म्हणजे आम्ही निघालो मगाशीच परशुरामाच्या मंदिराच्या इथून आणि गाडीत बसलो आणि मस्त झोपलेलो. सो आता आपण पोचलो आहे ठाण्याला आणि आता तसं दाखवण्यासारखं तर काहीच नाही आहे, पण व्लॉग एंड करूया आपण घरी पोचल्यावर. सगळे थोडेसे आता लो ऑन एनर्जी आहेत, तर घरी पोचल्यावर आपण व्लॉग एंड करूया. तोपर्यंत टाईमपास करूया जरा गाडीमध्ये, गाणी वगैरे ऐकूया. आता आपल्याला दाखवतं तिकडून 1 तास 5 मिनटं अजून घरी पोचायला. चला मित्रांनो, सो आता आपण आलेलो आहोत आपल्या घरी. सकाळी आपण निघालेलो मला वाटतं काहीतरी 8:30 वाजता आणि 8:30 वाजताच आपण परत आलेलो आहोत आपल्या घरी. सो ओव्हरऑल 12 तासाची ट्रिप झाली छान. सगळे एकसाथ मिळून बाय करणार होतो, पण काय माहिती सगळ्यांना एवढी घाई लागलेली की सगळे गेले वर आणि मी आणि दादाच आता इथे थांबलो आहे. सो सगळं सामान घेऊन आम्ही जातो. थोडंसं सामान घेऊन गेलेत वर. सो थोडंसं आम्हाला घेऊन जायचं आहे. तर चला मग हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. सो चला, बाय बाय.